सकाळी सकाळी आम्ही मस्त रेडी झालोय ऑफिसला जाण्यासाठी. पण सचिन काही दिसत नाहीये. कुठे बघूया सचिन काय करतोय. सचिन इज इन किचन. व्हॉट आर यू डुईंग? मी चहा बनवतोय. ओ वाव. भाजी कोणी बनवली? आता बोल मी बनवली. हा पण हा आमचा शेफ आहे भाजीवाला. चहा बनवतोय. भाजी पोळी आणि भात. टिफिन रेडी झाले. टाइम आहे फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटात चहा पिऊन निघायचंय. 2 मिनिटात चहा घेतला आणि ऑफिसला जायला निघालो. आजचं वातावरण जणू नाशिकच्या वातावरणासारखंच होतं. खूपच छान आणि खूपच सुंदर. त्यानंतर मी ऑफिसला गेलो. हा ऑफिसचा 23rd फ्लोअरचा व्ह्यू आहे जो मी तुम्हाला दाखवतोय. आता आपण आहे माझ्या ऑफिसमध्ये. हा माझा ऑफिसचा लुक आहे. जस्ट शो यू अराउंड अँड अराउंड अँड अराउंड. मी तुम्हाला ग्लिम्स टाकतो की कसं आहे काय. तुम्हाला नक्कीच आवडेल बघू. हे आमचं प्ले झोन आहे आणि चिलिंग एरिया आहे. इथं आम्ही येऊन मस्तपैकी चिल करतो, गप्पा मारतो. हे जे तुम्ही आता आर्टिग्राफ बघताय ना, हे खूपच छान डिस्प्ले केलेले आहे आणि ह्याच्याने खूप छान लुक येतो इथे. त्याबरोबर हा कॉमन पॅसेज हा खूप छान आहे. इथं जेव्हा उभं राहतो ना, खूप छान पिक्चर्स क्लिक होतात. आता आपण चाललेलो आहे थोडी शॉपिंग करायला आणि आपण शॉपिंग करणार आहे इनऑर्बिट मॉलमध्ये. तुम्हाला मी तिथला व्ह्यू दाखवतो. कंपनी टायमात शॉपिंग करायला जायची फिलिंगच खूप छान असते. मग मी आलो इनऑर्बिट मॉलमध्ये. हा ग्राउंड फ्लोअरचा व्ह्यू आहे. आपल्याला जायचं आहे. वेलकम टू होम सेंटर गाईज. इथं आपल्याला खूप सारे वेगवेगळे प्रोजेक्टसाठी वेगवेगळे सोफे, त्याचबरोबर डायनिंग टेबल्स आणि वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स, सेंटर टेबल्स सर्व काही भेटते. तर इथं मला एक डायनिंग टेबल आवडलेला जो 6 सीटेड होता, जो आता तुम्ही बघताय ना तुमच्यासमोर. हा वाला डायनिंग टेबल खूप छान आहे आणि हा मला आवडलेला. हा 6 सीटेड डायनिंग टेबल आहे आणि हा मार्बलमध्ये बनवला आहे. आणि याचे ज्या तुम्ही चेअर्स बघतायत ना, त्या खूप सॉफ्ट आणि खूप आरामदायक आहे. त्यानंतर आपण इथे काही सोफेस पाहिले वेगवेगळे आणि त्या सोफांमधला एक सोफा होता जो आणि तो जो मी आता बघतायत ना, हा सोफा मला आवडलेला. हा छान आहे. याचा लुक्स वगैरे जे आहे ना, ते प्रॉपर कमर्शियल वाईब्स देतात. त्यासाठी मला हा सोफा आवडलेला. आणि त्याचबरोबर इथं खूप वेगवेगळे आर्टिफॅक्ट्ससुद्धा आहे. जसं मी तुम्हाला बोललेलो, यातले काही आर्टिफॅक्ट्स आपण घेतलेले. तुम्ही जो ब्लॅकवाला बघताय ना खालचं, तो आपण लास्ट टाईम परचेस केलेला आहे इथूनच. आणि त्यासोबत हे वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स आपण अजून टेस्ट केलेले. त्याबरोबर तुम्ही जो राऊंडवाला वरचा आणि या साईडला जो पॉट बघताय ना, तो पण आपण इथून घेतलेला आहे. आणि इथे जे साईडला तुम्हाला वरती जे 2 दिसत आहेत ना मिनियर्स, कमेंट करा बरं ते कोण आहे. आपलं सर्व फर्निचर बघून झालं. त्यात फक्त मला ही एक चेअर आवडली आहे, जी आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी यूज करू शकतो आपण. त्यासाठी मी अप्रूव्हलला टाकला आहे फोटो घेऊन. लेट्स सी आता त्याचा काय रिप्लाय येतो. हे समोरचे पॅंग्विन दिसतंय ना, ते पॅंग्विन तुम्ही कोणाला गिफ्ट करशात सांगा बरं. होम सेंटरला मस्त की आता आपलं सिलेक्शन झालेलं आहे का चेअरचं, तिचं अप्रूव्हल भेटले मला की आपण ती परचेस करू शकतो. आता एक क्वांटिटी घेतो आहे सॅम्पलसाठी. जर ती सिलेक्ट झाली तशी अजून खूप सारे आपण ऑर्डर करणार आहे इथूनच होम सेंटरमध्ये. परचेसमध्ये असाच एक फायदा असा आहे ना की मला जेव्हा जे हवं तेव्हा तिथं मी जातो, कोणत्याही मॉलमध्ये फिरतो आणि तिथून जे आवडणारी गोष्ट आहे ना ती सिलेक्ट करून ती घेतो. आणि ही फिलिंग आहे ना, ही खूप छान असते की नवीन नवीन ठिकाणी जायचं, फिरायचं, नवीन नवीन गोष्टी घेण्याची. अशा प्रकारे आपली शॉपिंग इथं पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण चाललो आहे आपल्या कंपनीमध्ये जे बेसिक वर्क पडलेलं आहे ते कंप्लीट करायला. आजचा दिवस छान होता. मॉर्निंगपासून खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी केल्या आणि खूप साऱ्या गोष्टी चालूच आहे करणं. आज सकाळपासून आपण व्हिजिट केलेलं आहे. कॅमेरा घ्यायला गेलो होतो आपण. सोनी M4 कॅमेराही घेतला आहे. आणि आता इथं येऊन एक मला चेअर आवडली, ती सिलेक्ट करून मी प्रपोजल टाकले की ही चेअर आपण पुढच्या काही प्रोजेक्ट्समध्ये यूज करू. आणि ते अप्रूव्ह झाले. एकदा आता फक्त सॅम्पल पाठवायचं आहे आणि जर सॅम्पल सिलेक्ट झालंच तर मग आपण बल्कमध्ये ऑर्डर देणार आहे इथे. लेट्स सी आता सॅम्पल सिलेक्ट होतं की नाही. ते सोडून जर तुमचं काही क्वेश्चन असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचारा आपल्या ह्या ब्लॉगवरती आणि आपल्या ह्या चॅनलवरती.
त्यानंतर मी ऑफिसला परत आलो आणि मग घरी जायला निघालो. घरी जाताना बघतो तर काय, माझा जो मित्र आहे ना विनील, त्याची बाईक त्यांनी कुठं लावली ना ते त्याला माहितीच नव्हतं. ते त्याच्या लक्षातच येत नव्हतं. तर आम्ही त्याची बाईक प्रत्येक ठिकाणी शोधतोय. मी बेसमेंट 1, बेसमेंट 2, बेसमेंट 3 और बेसमेंट 4 बघायला गेलो. तर तेव्हा माहिती झालं बेसमेंट 4ला त्यांनी पार्क केली आणि तो केव्हाचा म्हणत होता की बेसमेंट 2 आणि बेसमेंट 3च्या मध्ये पार्क केली आहे. ती बाईक शोधून हाल झाले, पण फायनली ती बाईक भेटलीच. आणि मग त्याला बाय बाय करून आम्ही घरी जायला निघालो. मग मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आम्ही खाली गेलो आणि खाली जाऊन आपल्या इथं काही पपीज होते. तर त्या पपीजसोबत मस्तपैकी थोडंफार खेळलो आणि त्यांच्यासोबत खूप मस्तपैकी मजा केली आणि मग झोपायला वरती आपल्या रूमवर येऊन गेलो. चला गाईज, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. जसं आपण नेहमीच बोलतो, Life is unpredictable. Just go with the flow.